मी जिथे आता उभा आहे हेच ते स्थळ आहे ज्याला आपण बोरीठ म्हणतो. आणि इथे बोरीठच्या जवळच आरवट नावाचं इथे गाव आहे. चंद्रपूर अगदी इथे जवळ आहे. मेडिकल कॉलेज अगदी जवळ आहे इथे या ठिकाणी. आणि याच ठिकाणाच्या मागे हे जे प्राचीन काळातलं गाव आहे. आता इथे जवळ याला लोक टेकडी म्हणतात, पण इथे टेकडी नाही आहे. मोठमोठे जे घरं होती त्या काळात मातीची, त्या मातीच्या घराची ही माती घरचे घरं पडल्यामुळं तिथे टेकडी निर्माण झाली. आणि या टेकडीच्या खाली अजूनही 10 फूट खाली इथे घरं असतील. आणि या घरातल्या अनेक महत्त्वाच्या वस्तू पण इथे निश्चितच असेल. परंतु अजून याला वेळ लागेल. पण अजूनही इथे पाषाण युगातील अवजारं जी आहेत ते अवजारं इथे सापडतात. दरवर्षी इथे लोक इथे नांगरतात आणि नांगरल्यानंतर पाषाण युगातली अवजारं सापडतात. तर ही अवजारं पाषाण युगातली अवजारं म्हटलं की आपण माणसाला पाषाणयुगीन मानव, आदिमानव आपण असं म्हणतो. तर निश्चितच आदिमानव या ठिकाणी राहत होते. पण त्यांचा विकास होत गेला आणि सातवाहन काळापर्यंत ही लोकं जी आहे इथेच राहत होती. आणि सातवाहन काळात मग हळूहळू मातीची घरं बांधण्याची पद्धत इथे आली. आणि सातवाहन काळात मग सातवाहन काळातील इथे दगडं सापडतात, दगडी अवजारं सापडतात. काही इथे मणी पण इथल्या शेतकऱ्यांना सापडलेले आहे. काही नाणे पण या शेतकऱ्यांना सापडलेले आहेत. मटके या ठिकाणी सापडतात. आणि सातवाहन काळानंतर मग वाकाटकाचा जो पिरियड आला त्याही काळात हळूहळू विकास इथे लोकांचा झाला. कारण इथे इरई नदी आणि झरपट नदीचा संगम अगदी जवळ आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या जवळच इथे आहे. आणि हे गाव हे अगदी पुराच्या जवळ आहे. म्हणजे इथे कधीच पूर येत नाही. अगदी 100 मीटरवर पर्यंत इथे पूर आपल्याला येतो, हे एवढं आपल्याला माहीत आहे. तर अशा प्रकारचं हे सुंदर एक जे गाव होतं, जे प्राचीन गाव आहे, आजही इथे पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. नंतर मला इथे जे हे दिसले, आपल्या शंकराचे जे लिंग आहेत, पिंड आहेत, ती दिसली. ती बहुधा यादव काळातली असावे. म्हणजे यादव काळातले जे राजे होते त्यांचे जे सर्व जे कोणी कर्मचारी असेल ते निश्चितच इथे येत असतील आणि यांचासुद्धा संपर्क त्यांच्याशी होत असावा. तर यादव काळानंतर मग इथे जी लोकं आली ती आपल्याला माहीत आहे गोंडराजे आली. पण राजगोंड नावाचे जो समाज होता या आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुका, चंद्रपूर तालुका इथे होता. मला वाटते इथेही तीच लोकं राहत असली पाहिजे. आणि मग याच लोकांनी, म्हणजे इथेच म्हणून नाही, वणी तालुक्यामध्येही राजगोंडांची गावं आहेत. तिथे मी मागच्या वर्षी त्याचा शोध लावलेला आहे. तर हीच लोकं पुढे मग गोंडराजे म्हणून पुढे निश्चितच डेव्हलप झाली. टोळ्या यांच्या विकसित झाल्या. मग राजे म्हणून यांनी स्वीकारलं. आणि मग हेच लोकं शिरपूरला, वणी तालुक्यातल्या, तिथे त्यांनी किल्ला छोटासा बांधला, राजवाडा बांधला छोटासा. आणि तिथूनच ते बल्लारशाला आलेत. बल्लाळ ज्याला आपण शहा म्हणतो, हे राजे तिथे आले. तिथून मग इथे जे इरई नदी आणि झरपट नदीचा संगम आहे त्या दृष्टिकोनातून आणि बारमाही इथे जे पाणी असायचं त्या दृष्टिकोनातूनच हे राजे इथे मग आले आणि चंद्रपूर यांनी विकसित केलं. परंतु चंद्रपूरच्या विकासामध्ये ह्या गावाचा आपण रोल असावा. म्हणजे हे चंद्रपूरचं प्राचीन गाव कुठलं असेल तर निश्चितच हे गाव प्राचीन गाव आहे. कारण 1 किलोमीटर अंतर आहे चंद्रपूर शहरापासून. आणि चंद्रपूर शहराच्या आसपास कुठेही प्राचीन काळात गावं नव्हती. कारण झरपट आणि इरई नदीचा पूर यायचा आणि वर्धा नदीचं जे बॅकवॉटर आहे त्यामुळं संपूर्ण शहराचा अर्धा भाग इथे आरवटपर्यंत पाण्याखाली बुडायचं. आणि म्हणून हे जे गाव आहे हे एकमेव गाव इथे वसलं. तसं तर माणा हे दुसरं गाव आहे की जे याच्यानंतर त्या काळात वसलेलं गाव आहे. पुढे पण आपल्याकडे चंद्रपूरच्या परिसरात जिथे पाऊस किंवा ज्याला आपण महापूर येत नाही अशा ठिकाणीच गावं होती. ज्याला आपण बाबूपेठ म्हणतो, आपण लालपेठ म्हणतो, ही पण गावं होती. पण हे जे गाव आहे खूप प्राचीन आणि अर्वाचीन असे हे गाव आहे. आणि ह्या गावाचं संरक्षण करण्याची संधी मला मिळाली.